नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण दिंडोरी येथे माननीय सुधीरभाऊ बोरस्ते यांच्या प्लॉटवर आलो आहोत। साहेब, आपला परिचय द्या। सुधीर गंगाधर बोरस्ते, हां, मुक्काम पोस्ट दिंडोरी, तालुका दिंडोरी, राहणार बोरस्ते वस्ती। साहेब, आपली व्हरायटी कुठली आहे? काळी शरद। बरं, ह्याची खरड चटणी किती तारखेची आहे? हिची खरड छाटणी 10 एप्रिल हां, आणि 2024। गोळीबार चटणी? गोळीबार छाटणी 10 ऑक्टोबर। हां, बरं, ह्याला काय अडचण येत होती त्याला पावसाची? अडचण म्हणजे अशी होती का सतत पाऊस चालू होता। हां, पाऊस चालू असल्यामुळं गोळी घड जास्त होते, तर अतिशय बारीक घड होते। इथं दावा बघू, कुठं गोळी घडायचे चान्सेस होते काय? या प्रकारे घड होते। हां, पण हे बाळीवर जाणारे घड होते। हां, तर फार्मा ड्रीम या कंपनीचं इडविन हां, या औषधाचा मी व्हिडिओ बघितला होता फेसबुकला। हां, त्या व्हिडिओला बघितल्यानंतर वाटलं आपल्याला का स्प्रे द्यावा। मग मी सकाळी याचा 05234 आणि बोरॉन यामध्ये हा स्प्रे घेतला। त्या पद्धतीने असा जो माल आहे तो थांबला आहे। हां, बाकी जसा आहे तसा कमी जास्त आहेच। कितव्या दिवशी तुम्ही याचा स्प्रे घेतला आहे? याचा स्प्रे 13व्या दिवशी घेतला होता। बरं, पावसाचं वातावरण होतं का त्यावेळी? काय सतत पाऊस चालूच होता। हो ना। बरं, स्प्रे घेतल्यानंतर काय काय रिझल्ट तुम्हाला जाणवला याच्यामध्ये? रिझल्ट म्हणजे जे बारीक घडे ते आहे तसे थांबून राहिले, जिरण्याचं प्रमाण थांबलं गेलं। हां, बाकी ग्रोथ थोडीशी आहे, कमीच आहे, हां, पण थांबले जे गोळी घडे ते थांबले। म्हणजे जिरण्याचं जे प्रमाण वाटत होतं तुम्हाला की ते किती टक्के थांबले काय? ते जवळपास सगळे घड थांबलेच आहे। जे छोटे बारीक छोटे घड होते या प्रकारचे ते थांबून गेले, पण हां, वाटत नाही तो घड व्यवस्थित होईल। हां, तो पिन वाचलाय तिथं। हां, बरं, आणि चांगल्या घडावर काय हे झालं काय तिथं? चांगल्या घडाचं जर म्हटलं तर थोडं शोल्डरमध्ये पाकळीमध्ये अंतर बऱ्यापैकी भेटलं आहे। हां, साधारणतः ह्या घडाची पोझिशन काय बघा बघू इथं। हा घडसुद्धा बाळीवरच जाणार होता। हां, दिसते ही बाळी एक साईडनी, आणि हे पाकळीतलं अंतर हां, बऱ्यापैकी झाले। ओके। हां, शेतकरी बांधवांना काय सांगाल की आता घडजिराची समस्या चालू आहे, काय पाऊस पडला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगू शकाल शेतकरी बांधवांना? चांगलं प्रोडक्ट आहे। हां, असला माल चांगला तर द्यायला हरकतच नाही। हां, आणि माल वाचवणं तेवढं आपले प्रयत्न तर राहतातच, केले पाहिजे। हां, 100% रिझल्ट आहे? हां, रिझल्ट चांगले। ह्या घडावर काय परिणाम झाला इथं? आता तसं बघितलं तर तो सुद्धा बाळीतच आहे। हां, पण मग होईल हा घड, व्यवस्थित होईल। हो ना। चालेल, थँक्यू। सरासरी दरवर्षी सारखी परिस्थिती आहे। हां, आता यावर्षी जर पाहायला गेलं तर सारखा पाऊसच चालू आहे। हां, तर पावसाच्या मानाने ठीक आहे। आता हा घड मस्त आहे, कमीत कमी अशी स्टेज पाहिजे होती आपल्याला। ओके। हां, हा वाचला आहे का? हां, थांबलाच आहे ना आता। चालेल, ओके, थँक्यू।